माझी आवड आता तुमच्या सोबत आहे कौस्तुभ. तुम्ही खुश तर मीही खुश. पण मला नाही ना आवडणार असं तुला बांधून ठेवणं. मृण्मयी, मला तुला इंडिपेंडंट झालेलं बघायचंय. कोणतीही गोष्ट तुला एकटीला हँडल करता यायला हवी. हो, माझ्या बायकोमध्ये मला हे गुण हवेत. तुझ्यासोबत जे काही झालं त्याच्यातून तुला बाहेर पडायचंय आणि मला तुला स्ट्रॉंग झालेलं पाहायला जास्ती आवडेल. पण तुम्ही सोबत आहात ना, मग काय गरज आहे या सगळ्याची? तुम्ही माझी काळजी घ्याल, तुम्ही मला सेफ ठेवाल, एवढा विश्वास तर माझा तुमच्यावर आहे. गरज आहे तर उद्या कोणत्याही कारणाने तुला एकटीला बाहेर पडावं लागलं आणि समजा काही समस्या निर्माण झाली तर तुला त्यातून बाहेर पडता यायला नको का? आपण ऐकत आहात गुंतण्या आतुर फिरुनी या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करतेय. गुंतण्या आतुर फिरुनी भाग 52. हे काय, हे कसलं टेन्शन आलंय मला. सगळं तर आत्ताच नीट झालंय, पण कौस्तुभ, मी माझं ते सत्य सांगितल्यावर मला असंच समजून घेतील का? असेच वागतील का जसे आत्ता वागत आहेत? तिचा त्याच्याकडे पाहत मनातच विचार चाललेला अन एवढ्यात त्याने तिच्याकडे मान वळवली अन ती त्यालाच पाहत होती. तत्क्षणी त्याच्याशी झालेल्या नजरेत तिने पटकन मान भलतीकडे वळवली. तिच्या चेहऱ्यावर पुन्हा ब्लश सोबत घाबरट भाव होते अन ते पाहून तो मात्र मनोमन खुश होत होता. मृण्मयी, तू फक्त माझ्याकडे पाहणार आहेस की बोलणारही आहेस? बोल ना काहीतरी. बरं मला सांग, आमच्या घरातलं वातावरण आवडतंय ना तुला? हो, सगळेच खूप चांगले आहेत. मी खूप लकी आहे, मला असे लोक भेटलेत. आणि माझ्यावरचा तुझा राग असा नव्हता हो तुमच्यावर. ते मला मुलांचा आधीचा आलेला अनुभव असा होता की... बरं, राहू दे तो विषय. आता जुने विषय नको. तुला काय आवडतं ते बोल. म्हणजे मला तुझी आवड जाणून घ्यायची आहे. म्हणजे आता बऱ्यापैकी माझ्या आवडीनिवडी तुला समजल्या असतीलच आई आणि पर्णिका वहिनीकडून. पण मला तुझ्याबद्दल काहीच माहीत नाहीये. तुला नेमकं काय आवडतं, कशाने आनंद वाटतो? म्हणजे बघ, मला माझ्या बायकोसोबत लॉंग ड्राईव्हला जायला आवडेल. तिच्यासोबत वेळ घालवायला आवडेल, कुठेतरी ती आणि मी फक्त. असं काहीसं. माझ्या फारशा अपेक्षा नाही आहेत. बस आता जे मिळालंय ते हरवायचं नाही आहे. तुमच्यासोबत तुम्ही न्याल तिथं आवडेल मला. अट बस एकच की सोबत तुम्ही असायला हवे. हो, मी आहेच सोबत नेहमीच तुझ्या. पण तुझ्या आवडीचं काय? तू खुश आहेस ना? आत्ताही मी असं तुला न सांगता इथं घेऊन आलो, कारण खरंच किती दिवस वाट पाहत होतो या दिवसाची. मग माझा निर्णय मी घेतला. पण तुझाही आनंद महत्त्वाचा, तुझी आवड ही महत्त्वाची आहे मृण्मयी. माझी आवड आता तुमच्यासोबतच आहे कौस्तुभ. तुम्ही खुश तर मीही खुश. पण मला नाही ना आवडणार असं तुला बांधून ठेवणं. मृण्मयी, मला तुला इंडिपेंडंट झालेलं बघायचंय. कोणतीही गोष्ट तुला एकटीला हँडल करता यायला हवी. हो, माझ्या बायकोमध्ये मला हे गुण हवेत. तुझ्यासोबत जे काही झालं त्यातून तुला बाहेर पडायचंय आणि मला तुला स्ट्रॉंग झालेलं पाहायला जास्ती आवडेल. पण तुम्ही सोबत आहात ना, मग काय गरज आहे ह्या सगळ्याची? तुम्ही माझी काळजी घ्याल, तुम्ही मला सेफ ठेवाल, एवढा विश्वास तर माझा तुमच्यावर आहे. गरज आहे तर उद्या कोणत्या कारणाने तुला एकटीला बाहेर पडावं लागलं आणि समजा काही समस्या निर्माण झाली तर तुला त्यातून बाहेर पडता यायला नको का? पण मला डान्स आवडत होता, जो की आता मला करायला मिळतोय. मी खुश आहे त्यात. मला आणखीन काहीच नको. हे सगळं तुमच्यामुळे आणि तुमच्या घरच्यांमुळे. मी खूप ऋणी आहे कौस्तुभ तुमची, तुमच्या सर्वांची. मला आज हे आयुष्य जगायला मिळतंय ते फक्त तुमच्यामुळे.
मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता असं स्वप्नवत आयुष्य जगते आहे. तुम्ही नसता तर माझं काय झालं असतं मला माहीत नाही. जवळची गवताची काडी हातात घेऊन तिची तोडमोड करत तिचं बोलणं चालू होतं. तिचा आवाजही आपोआपच जडावलेला. तसे त्याने तिचे दोन्ही हात पकडले, त्यांची चळवळ थांबवली आणि तिच्या डाव्या हातात त्याचा उजवा हात अलवार गुंफला. एक सांगू मृण्मयी, मला तू माझ्यावर डिपेंड राहिलेली नकोयस. तू डान्स करतेस चांगलंच आहे, तुझी आवड म्हणून तू ते नक्की कर, पण त्या व्यतिरिक्तही काहीतरी कर, जॉब किंवा तुला जे आवडेल ते. पण मला आवडतं घरात राहून तुमचं सगळं करायला. मला सेफ वाटतं आपल्या घरात. तेच तर, मला तेच नकोय. तुला अजूनही घरातून बाहेर पडायची भीती वाटते का मृण्मयी? मला सांग ना. अगं मी आहेच ना सोबत, मी नाहीये का? पण तरीही तुला एकटीला त्या वाल्या सिच्युएशन्स हँडल करता यायला हव्यात असं माझं प्रामाणिक मत आहे. कळतंय का तुला मी काय म्हणतोय? तो स्पष्ट बोलला तसे तिचे हार्टबीट्स वाढले. तो प्रसंग आठवून अगदी आपण गळटून आणि घाबरून कसे गेलो होतो त्या प्रसंगात तिची आत्ताही अंगाची थरथर झाली ते आठवून. हो पण तरीही मी एकटी. पण काय, आता घाबरायचं नाहीये तुला मृण्मयी, स्ट्रॉंग बनायचंय आणि मी आहेच ना तुझ्यासोबत. तो तिच्या हाताची पकड घट्ट करत म्हणाला तशी एक गोड शिरशिरी तिच्या अंगावर उमटून गेली. ऐक, माझ्या ऑफिसमध्ये येणार आहेस तू. तुला कधी बसून यायचं ते तू ठरव फक्त. बाकी हे असं तर आवडेल ना तुला माझ्यासोबत काम करायला? त्याला तरी काही प्रॉब्लेम नाही आहे ना? ओ, हे आवडेल नक्कीच. पण अजूनही तुझा पण आहेच. म्हणजे ती कोण होती त्या दिवशी ऑफिसमध्ये? ती त्याच्या हातातून तिचा हात सोडवून घेत म्हणाली. ती कोण? त्याने न समजून विचारलं. तीच, मी तुमच्या नाश्त्याचा टिफिन घेऊन ऑफिसमध्ये आले होते तेव्हा तुम्ही तिच्यासोबत नाश्ता करत होता. ओ, ती समीर आहे. ती माझी असिस्टंट आहे का? काय नाही. कुठे काय? मला जस्ट आठवलं. ओ हो, डोंट बी जलस. शी इज जस्ट माय असिस्टंट मृण्मयी. तुम्ही ऑफिसमध्ये असं असिस्टंट सोबत इतकं फ्रीली वागता? हो, मग काही गंभीर होऊन वागू का? आणि असं का विचारत आहेस? ओ हो, कमॉन मृण्मयी, माझ्याकडे पाहून बोलशील का आता हे? त्याने खूप मोठ्याने हसत विचारलं, ते तिला जवळ ओढतच. नाही म्हणजे मे बी माझं मत वेगळं असेल, बट मला सवय नाही ना अशा वागण्याची, सो मला ते वेगळं वाटलेलं. ती गंभीर होऊन म्हणाली. वेगळं काय? ओ हो मृण्मयी, किती विचार करत असतेस. पण मी असाच वाढलोय तुझ्या माहितीसाठी, बट त्यासाठी तुला काळजी करायची गरज नाही मृण्मयी. ट्रस्ट मी, तुझा विश्वास कधीच नाही तोडणार आहे मी. आणि एवढ्या सुंदर बायकोला सोडून कोणाच्याही मागे जाणारा मूर्खच म्हणावा लागेल नाही का? शेवटचं वाक्य तो तिच्याकडे पाहत अगदी हळूवार तिच्या कानाजवळ जात बोलला आणि ते ऐकून अजूनही भलतीकडे पाहणाऱ्या तिला तिच्या गालात मात्र गुलाब उमलले. आणि तिची त्याच्या अशा बोलण्याने चाललेली हातांची चळवळ आणि गालात फुललेले ते गुलाब पाहून त्याला मात्र तिच्यावर प्रेम येत होतं. पण दोघंही बाहेर होते. भानावर येत मग मात्र तो तिला म्हणाला, अरे बापरे, अंधार होऊ लागलाय, चल जाऊया टेंटमध्ये. बघू, चहा वगैरे घेऊ. निघायचं का तुला बसायचंय अजून इथंच? निघूया ना. ती तिचं धडधडणारं हृदय सावरत उठली आणि दोघंही टेंटकडे निघाले. ती सायंकाळ अशीच दोघांनाही मंत्रमुग्ध करणारी अशीच होती. खुश होता पहिल्यांदा असा आपल्या बायकोसोबत वेळ घालवायला मिळतोय म्हणून. पण तीही खुश होती. त्याची सोबत, त्याचं प्रेम कित्येक दिवसांनी अनुभवत होती. त्यात मधूनच तिच्याशी फ्लर्ट केल्यासारखं त्याचं बोलणं क्षणाक्षणाला तिच्या गालातलं स्मित गडद करत होतं. ती सगळंच कसं एन्जॉय करत होती. आता अंधार होऊ लागलेला. हवेतही जरासा थंडावा जाणवत होता. समोर बोनफायर लावलेलं इंग्लिश म्युझिकही लागलेलं आणि बरेच कपल एकमेकांची सोबत एन्जॉय करत होते.
कोणी डान्स करत होतं, कोणी गिटारच्या सुरावर गाण्याचे सूर छेडत होतं. कौस्तुभचीही इच्छा होती की तिच्यासोबत डान्स करावा. सगळ्यांवरून फिरून त्याची नजर तिच्यावर आली तर तिने तिचे हात स्वतःभोवती लपेटलेले त्याला दिसले. तिला आताही नेहमीसारखी थंडी वाजत असावी. त्याच्या लगेचच लक्षात आलं. त्याने क्षणाचाही विलंब न करता सकाळीच घातलेलं त्याचं ते जॅकेट काढू लागला आणि त्या क्षणाला त्याला सकाळचं तिचं ते जॅकेट घालून वागणंही आठवलं आणि सोबतच त्याच्या गालात स्माईल आली. जॅकेट काढून ते तिच्यासमोर करत तिला म्हणाला, हे घाल. तिने न सांगताही त्याने जॅकेट पुढं केलेले पाहून ती शॉकिंगली त्याला पाहतच राहिली होती. घालतेस ना? हो. आता तो चक्क तिला ते घालण्यासाठी मदत करत होता. तिनेही ते तिच्या हृदय स्पंदनांना कंट्रोल करत घालून घेतलं. ते घातल्यावर तिलाही कम्फर्ट वाटत होतं. एवढ्यात पुढच्या क्षणाला त्याचा हात तिच्या समोर आला. तसे तिने त्याच्याकडे पाहिलं तर तो तिला हात मागत होता. आय वॉन्ट टू डान्स विथ यू, मे आय? पण मला डान्स येत नाही. आय मीन हा असा कपल डान्स. मी आहे ना, मी कशाला आहे? जस्ट फॉलो मी, कम ऑन. त्याच्या बोलण्यावर तिच्या हृदयाचा एक ठोका चुकलेला. तिने तसाच हडबडून त्याच्या हातात हात दिला आणि त्याने तिच्या कमरेवर हात ठेवून तिला जवळ ओढलं आणि तिच्या डोळ्यात पाहत डान्स करू लागला. आता तिच्या डोळ्यात वेगळीच नशा होती आणि तिला मात्र त्या नशीला डोळ्यात पाहायला जमत नव्हतं. तिने पटकन तिची नजर खाली वळवली. आता त्याचा खांदा तिच्या डोळ्यासमोर होता. त्याच्या प्रत्येक मूव्हसोबत तिच्या हृदयाचा ठोका चुकत होता. इतका कसा वेळ गेलेला दोघांनाही कळलंच नव्हतं. जेवणाची वेळ झाल्यावर तो तिला जेवायला घेऊन गेला. आपोआप प्लेट्स घेऊन दोघंही एक टेबल पकडून जेवायला बसले. पहिलाच घास मुद्दामच तिच्या समोर केला. सर्वात आधी तर तिच्या चेहऱ्यावर प्रचंड टेन्शन दाटलेलं. आजूबाजूला लोक होते हे पाहून कोणी काही म्हणणार नाहीये. ते बघ, तिकडे ते लोक ही असंच एकमेकांना प्रेमाने भरवत आहेत. त्याने तिचं लक्ष एका कपलकडे वेधलं. तशी ती नॉर्मल झाली आणि त्याने भरवलेला घास तिने खाल्ला. आणि आता मलाही हवा आहे, तो स्वतः पुढे होऊन आ करत म्हणाला. तसा तिने त्यालाही घास भरवला. आता तो जरा मुद्दामच काही गोष्टी तिच्याकडून करून घेत होता. मेन म्हणजे ती ऐकत होती. खरी परीक्षा तर तिची रात्री असणार होती आणि आता ती वेळ जवळ येते पाहून तिच्या मनात ही प्रचंड भीती दाटलेली. जेवणं झाली की तो तिला सोबत घेऊन पाय मोकळे करायला गेला. ती आता जरा शांत शांत झालेली. रात्रीचं टेन्शन आलेलं तिला. तसं तर आत्ताचं वातावरण खूपच सुंदर होतं. वर आकाशात पसरलेलं चांदणं, बाजूला वाहणारी नदी आणि रातकिड्यांचे आवाज. पण तिचं बहुतेक लक्ष नव्हतंच त्याकडे. तू एवढी शांत का झाली आहेस? कुठे काय? काही नाही. नक्की ना? खोटं स्मित करत ती खाली पाहत चालू लागलेली. छान आहे ना इथलं वातावरण? मला तर आवडलं. जेवणही छान होतं. हो. ती त्याला होला हो करत चालत पुढं चाललेली. एवढ्यात गवतात तिला एकदम हालचाल जाणवली. काहीतरी भरकन निघून गेल्यासारखी. तशी ती घाबरून पटकन त्याला जाऊन बिलगली. तिथं काहीतरी होतं. आपण नको ना जाऊया पुढे प्लीज? ओके ओके, मी आहे, घाबरू नकोस. मुंगूस असेल, तो तिला धीर देत म्हणाला. पण मला भीती वाटते. तिकडे अंधारही वाटतोय. प्लीज चला ना परत माघारी. नक्की? मग जाऊया टेंटमध्ये? हो, म्हणजे थोडा वेळ तिथेच बाहेर बसू हवं तर, ती नाईलाजाने म्हणाली. इकडं आड तिकडे विहीर असं झालेलं तिला. त्याचा सहवास हवा वाटत होता आणि पुढे घडणाऱ्या गोष्टींची भीतीही. दोघंही तसेच माघारी परतले. टेंटपर्यंत येईपर्यंत ती त्याच्या हाताला विळका घालून आलेली. ते आणखी काही वेळ बाहेर बसले होते. 11:15 होत आले. तसे काही लोक झोपायचीही तयारी करत होते. एवढ्या तिथं कोणीतरी तेवढ्यातून हसून टॉन्टिंग करून गेलं. अरे ते बघा, तिकडं तर पिक्चरही सुरू झालाय. एकाएकी एका टेंटमध्ये लाईट बंद न करताच एका कपलचं किसिंग सुरू झालेलं. त्यांच्या सावलीवरून दिसत होतं. त्या आवाजाने नेमकंच मृण्मयीचं लक्ष तिकडं गेलं आणि कौस्तुभचंही. तसे तिच्या चेहऱ्यावर वेगळेच घाबरट भाव आले. कौस्तुभचं लक्ष नेमकंच तिच्याकडे आलेलं. तिचा चेहरा सगळंच सांगून जात होता. मृण्मयी, 11:15 झालेत. आपणही जाऊया का झोपायला?
हो. तिने मान हलवली ते आत्ताही नजर चुकवत. तुला वॉशरूमला वगैरे जायचंय का? जायचं असेल तर मी येतो सोबत. नाही म्हणजे तू बोलायची नाहीस म्हणून मीच विचारलं. नाही नाही, काही गरज नाहीये. चल मग. म्हणत तो आधी टेंटमध्ये आला, तेही मोठा श्वास घेऊन त्याच्या मागोमाग टेंटमध्ये आली. दोघं झोपू शकतील असे टेंट होते ते. आत येताच त्याने टेंट आतून बंद केला. ती बसलेली तिच्या जागेवर, तोही आता त्याच्या जागेवर आला. लाईट बंद करतोय हा मी मृण्मयी. नाही नाही, नको ना, लाईट राहू दे ना प्लीज. अगं असं काय करतेस? आत्ता बाहेर मगाशी पाहिलंस ना? हां, मला भीती वाटते. म्हणजे इथे साप वगैरे तर नसतील ना? मगाशी काहीतरी होतं तिकडं गवतात, ते आलं तर? हां, आता नदीच्या आजूबाजूला हा परिसर आहे, म्हणजे साप असू शकतात, काही प्राणीही असतील. पण अगं आत कसं येईल इथे? मी बंद केलाय टेंट आणि मी आहे ना तुझ्यासोबत. हो. त्याचीच तर भीती वाटते, ती मनाशीच म्हणत. चढावलेला श्वास रोखून कशीबशी बोलली. तू झोप बिंदास, ओके? मग मी मोबाईलची बॅटरी लावू का? बर लाव. तो म्हणाला तशी तिने पटकन साईडचा मोबाईल घेतला आणि त्याची फ्लॅशलाईट लावली. त्याला मात्र तिचं हसू येत होतं आणि मग त्याने लाईट बंद केला. आणि काय ग, मोबाईलची बॅटरी लो नाही का होणार अशाने? तो हसला. ती मात्र त्यावर काहीच बोलली नाही. तिने नर्वसनेसमध्ये तिचे केस मागे सारले आणि त्यांचा आंबाडा करू लागली. तिची ही अदा इतक्या जवळून पाहताना आता मात्र इतका वेळ थांबवलेलं त्याचं मन धावू लागलेलं. श्वास जड होऊ लागलेला आणि भलतीच इच्छा मनाला छळू लागलेली. तिच्या केसांचा अंबाडा बांधून झाला तरीही ती तशीच बसून राहिलेली खाली पाहत. तिची हातांची चळवळ आता ही चालूच होती. तो तिलाच पाहत होता. आजचा भाग इथं संपलेला आहे. कौस्तुभ आणि मृण्मयी एकमेकांचा सहवास एन्जॉय करत आहेत, एकमेकांना जाणून घेत आहेत. पुढच्या स्पेशल भागासाठी तयार आहात ना? ऐकत रहा गुंतण्या आतुर फिरुनी. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.